गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। आज हम क्या देखने वाले हैं? सी में स्ट्रक्चर देखने वाले हैं। क्या देखने वाले हैं? स्ट्रक्चर। जोर से बोलो, स्ट्रक्चर। आवाज निकालो। स्ट्रक्चर। नाउ सी दिस इज इंटीजर फ्लोट, हमको मालूम है, यस और नो? दिस टाइप इज ऑलरेडी प्रोवाइडेड बाय सी प्लस प्लस। यस, दिस इज कॉल्ड एज प्रिमिटिव्ह टाइप्स. काय म्हणतात त्याला? प्रिमिटिव्ह टाइप्स. This is called as what here? Primitive types, old types, data types that is provided by C++. यस सर। Yes? यस सर। और इसको हम इनबिल्ट भी बोलेंगे, ऑलरेडी बने वाले हैं, ऑलरेडी तैयार हुए वाले हैं. नाउ आज हम देखने जा रहे हैं व्हाट हियर. दिस इज अ यूजर डिफाइंड टाइप. क्या देखेंगे हम? दैट टाइप्स हम डिफाइन करेंगे, वो देखने वाले हैं. एंड उसमें से हम देखने वाले हैं स्ट्रक्चर. क्या देखने वाले हैं? स्ट्रक्चर. स्ट्रक्चर इज व्हाट हियर? यूजर डिफाइंड टाइप. कोणता टाइप है? यूजर डिफाइंड टाइप. नाउ दिस इज अ स्ट्रक्चर. द सिंटैक्स ऑफ द स्ट्रक्चर इज स्ट्रक्ट. राइट? स्ट्रक्ट. यहाँ पे जो आएगा नाम, नेम और टैग ऑफ स्ट्रक्चर. This is the opening and this is the closing of the structure. Once again, struct, it's a keyword, name or tag of structure. This is the opening and this is the closing of the structure. Terminate with what here? Semicolon. Now structure, याच्यामध्ये आम्ही दोन व्हेरिएबल टाकले. कितीही व्हेरिएबल टाकू शकतो. यस. राईट? यस सर. हे जे व्हेरिएबल्स आहे, नाव आता जी डेफिनेशन आपण पाहा लागलो. दिस इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स, bunch of variables. Structure is what here? Collection of variable. Structure is what? Collection of variable. पुढे जाऊन आणखी डेफिनेशन पाहणार. But now the definition of structure is collection of variables. This variable जे स्ट्रक्चर मध्ये आहे त्यांना एलिमेंट्स और मेंबर ऑफ स्ट्रक्चर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? एलिमेंट्स और मेंबर ऑफ द स्ट्रक्चर. नाउ दिस इज अ वाइड मैन. एक्सिक्यूशन ऑलवेज बिगेन फ्रॉम मैन. दिस इज ओपनिंग एंड दिस इज अ क्लोजिंग ऑफ दिस मैन. दिस इज अ स्ट्रक्ट, कीवर्ड. दिस इज अ डिस्टेंस, नेम ऑफ स्ट्रक्चर. एंड D1 and D2 is a variable of type distance. D1 and D2 are what here? Variable of type distance. डिस्टन्स कोणी बनवला? डिस्टन्स आपण बनवला, आम्ही बनवला. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज युजर डिफाइंड टाइप. काय म्हणतात त्याला? यूजर डिफाइंड टाइप. स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज युजर डिफाइंड टाइप. स्ट्रक्चर इज व्हॉट हियर? कलेक्शन ऑफ व्हेरिएबल. स्ट्रक्चर इज व्हॉट हियर? कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स. स्ट्रक्चर इज व्हॉट हियर? युजर डिफाइंड टाइप. D1 and D2 इज ऑफ टाइप डिस्टन्स. म्हणजे याच्यामध्ये सेट आहे, कशाचा संच आहे? फीट आणि इंचेस. याच्यामध्ये संच आहे, कशाचा आहे? फीट आणि इंचेस. हाव म्हणा, येस और नो? दिस इज अ व्हॉट हियर? म्हणजे D1 ऑक्युपाय मेमरी फॉर वन सेट ऑफ फीट अँड इंचेस. D2 ऑक्युपाय वन सेट ऑफ फीट अँड इंचेस. म्हणजे D1 ला किती बाईट लागतात? इंटिजरचे 2 आणि फ्लोटचे 4. म्हणजे याला किती? 6 बाईट. याला किती? 6 बाईट. राईट? आणि D1 मध्ये फीट आणि इंचेस आहे, D2 मध्ये फीट आणि इंचेस आहे. त्यामुळे आम्ही दिलं D1 च्या फीटला व्हॅल्यू दिल्या आणि इंचेसला व्हॅल्यू दिल्या. D2 च्या फीटला व्हॅल्यू दिल्या, D2 च्या इंचेसला व्हॅल्यू दिल्या आणि सगळं आउटपुटमध्ये डिस्प्ले केलेलं आहे. राईट? D1 इज व्हॉट हियर? व्हेरिएबल ऑफ टाइप स्ट्रक्चर. डॉट. त्याच्यानंतर काय आहे? फीट. फीट काय आहे? मेंबर आहे. म्हणजे आम्ही मेंबर्सचा वापर केला using a dot operator. Using what here? Dot operator. म्हणजे structure member are accessed using dot operator. Yes? Yes sir. Structure member are accessed using dot operator. कसे वापरतात? Using dot operator. Compile this program and this run this program. Now see here, this is a D1 feet and inches and D2 feet and inches. Yes, this is a structure program. Now here इथं आपण सुरुवातीच्या व्हॅल्यू दिलेला आहे. Yes or no? Yes. Now this value आम्ही इथंच देणार आहोत आता. Equals to.
as d1 is a variable consists of feet and inches, that's why it's a equals to what? 10 feet. What year? 10 feet. What year? 10 feet. What year? 10 feet. 10.10 inches. Right? तर हे असं आम्ही इनिशियलाइज केलं. d2 equals to right, d2 equals to what सांगा किती आहे? 11.11 राईट. इथं आम्ही काय केलं? हे इनिशियलाइज केलं. यस. तर हे 4 लाईन आम्ही काढून टाकू इथून. राईट. means it indicate d1 consists of feet and inches. Yes, d1 consists of feet and inches, and d1 feet is what? 10. d1 inches is what? 10.10. d2 consists of feet and inches. d1 feet is 11. d1 inches is what here? d2 inches is 11.11. Means this is called as what here? Initialization. What's the initialization? सुरुवातीच्या व्हॅल्यू देणे त्याला काय म्हणतात? इनिशियलायझेशन. नाव दिस इज अ सुरुवातीच्या व्हॅल्यू आम्ही या स्टेटमेंटमध्ये दिलं, याला काय म्हणतात? कंपाइल दिस प्रोग्राम, रन दिस प्रोग्राम. राईट. आम्ही इनिशियलाइज केल्या. नाव आता नेक्स्ट आहे आम्ही कीबोर्डनं व्हॅल्यू इनपुट करणार आहोत d1 आणि d2च्या. देन दिस इज सी आउट इंटर फीट अँड इंचेस फॉर d1. इंटर फीट एंड इंचेस फॉर d1. जोर से बोलो. एंड सी आउट, एंड दिस इज अ सी इन व्हाट ईयर? d1 डॉट फीट एंड d1 डॉट इंचेस. राईट. आम्ही कीबोर्डनं टाकणार आहोत, त्यामुळे दिस इज अ कॉपी दिस प्रोग्राम. कंट्रोल इन्सर्ट and this is what here? Shift insert, and here replace this d1 with what here? d2. Yes, d1 replace with what here? d2. Right. Compile this program and run this program. Yes, this is what here? 10 feet, 10.10 inches for, and 11 feet and 11.11 inches, and this is the output. Yes, means first time आपण डायरेक्टली असाइन केलं आहे, इनिशियलाइज केला तर हे आता नी काढून टाकू. मीन्स यू कॅन इनपुट युझिंग अ कीबोर्ड ना, दॅट्स वाय वी डोंट नीड दिस व्हॅल्यूज. राईट. म्हणजे आता आम्ही काय केलं? कीबोर्डनं व्हॅल्यू टाकल्या. येस ऑर नो? एनी क्वेश्चन इन दिस? ओके. नो. नाउ नेक्स्ट पॉइंट इज इन दिस स्ट्रक्चर इज अ नेस्टेड स्ट्रक्चर. व्हाट हियर? जोर से बोलो ना. दिस इज अ नेस्टेड स्ट्रक्चर. What here? Structure within a structure is called as what here? Nested structure. जोर से बोलो. Structure in the स्ट्रक्चर मध्ये दुसरा स्ट्रक्चरला नेस्टेड स्ट्रक्चर असं म्हणतात. काय? एका स्ट्रक्चर मध्ये दुसरा स्ट्रक्चरला काय म्हणतात? नेस्टेड स्ट्रक्चर. नाउ सी, दिस इज व्हाट हियर? Distance, integer feet and inches. Right. Struct 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 struct. Okay. Structure room. Structure what here? Room. Okay. In this struct, okay, distance, okay, लेंथ, LENGTH, लेंथ. समझ रहा है? स्ट्रक्ट डिस्टेंस व्हाट हियर? विड्थ. यस, लेंथ एंड विड्थ. हम इसको लेंथ एंड विड्थ को L जो है स्मॉल रखेंगे ताकि हमको राइट. नाउ सी हियर व्हाट हैपेंड. दिस इज अ रूम. ओके. And here struct distance, this is a struct room. Okay. Now name of this room is dining. कोणता नाम है इसका? Dining. जोर से बोलो. dining. जोर से बोलो ना. Dining. डायनिंग म्हणजे डायनिंग कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे? रूमचा टाईपचा व्हेरिएबल. डायनिंग इज व्हाट हियर? टाइप ऑफ व्हाट हियर? रूम. जोर से बोलो. Dining is the type
type of room. Dining is what here? Type of room. Okay. Room consists of what here? Length and width. Room consists of what here? Length and width. Once again see. Dining is of type room. Room consists of what? Length and width. Yes or no? Length consists of what? Length is of type distance. Length consists of what here? Feet and inches. Yes. Width consists of what here? Feet and inches. हम जब रूम का एक साइज लेते हैं ना, तो उसमें कुछ लेंथ रहेगा और उसका विड्थ रहेगा, उसमें कुछ उसमें फीट रहेगा, उसका कुछ उसमें कुछ इंचेस रहेगा. डाइनिंग इज ऑफ टाइप रूम. रूम कंसिस्ट ऑफ लेंथ एंड विड्थ. Okay, and what here? Length consists of feet and inches and width consists of feet and inches, so on. Okay, this is called as nested structure. This is a one structure inside another structure. It is called as nested structure. You can nest structure at any depth. You can nest structure at any depth. Okay, and this is what here? Dining. This is what here? Dining dot length, length, length dot feet equals to what here? Suppose उसका length कितना है? Feet है 10, right? Control insert and here shift insert. Dining dot length dot inches किती आहे सांगा? 10.10. Yes or no? Similarly, what here? Copy this both here. Control insert and press shift insert. What here? Dining dot width. width. समझ ला? Dining dot width. समझ ला? Right? This is what here? Something 15, 15 and 15. समझा ना? Okay. 15 फीट नहीं रह सकते कभी कभी, क्योंकि एक इंचेस नहीं रह सकते, क्योंकि 1 फीट पड़ जाएंगे. दैट्स वाई हियर 9. समझा? नाउ दिस इज अ लेंथ एंड विड्थ. हमने उसको इनिशियल वैल्यूज दिया है. राइट. अभी हमको क्या करना है? फ्लोट एल फॉर लेंथ. मैं ऊपर लिखता हूँ फ्लोट एल फॉर लेंथ एंड डब्ल्यू फॉर विड्थ. वेरी गुड. एंड सी हियर L equals to length equals to हमको क्या करना पड़ेगा? ये फीट लेना पड़ेगा, और ये भी लेंथ ही है, ये इंचेस है, तो इंचेस को अगर फीट में करेंगे तो डिवाइड बाय 12. यस और नो? तो ये मैं स्टेटमेंट दोनों भी क्या कर रहा हूँ यहाँ पे? कंट्रोल इंसर्ट, और यहाँ पे हमने शिफ्ट इंसर्ट किया, राइट? प्लस किया, राइट? और हमने क्या किया? डिवाइड बाय 12.0. यस, 12.0 क्यों किया हमने? इंद्रनील, नंबर 1 इज व्हाट हियर? दिस इज हियर फीट. यस और नो? और ये क्या है? इंचेस है. इंचेस को हमने क्या किया? फीट में कन्वर्ट किया. इंचेस को हमने क्या किया? फीट में कन्वर्ट किया. सिमिलरली W इक्वल्स टू व्हाट हियर? इन दोनों की एडिशन करना है. दैट्स वाई हियर इक्वल टू एंड शिफ्ट इंसर्ट. ओके. एंड हियर सिमिलरली सेम. यस. एंड सी आउट व्हाट हियर? दिस इज व्हाट हियर? area of dining room is, okay, area of dining room is what? L multiplied by W. Okay, L multiplied by W, and here SQFT, right? And this is one here and L, right? और सब हम डिलीट कर देंगे. here control Y and control Y and control Y, and here one is what here? CLR SCR, and this is to compile this and control. Okay, now area of dining room is what here? 261 square feet, right? Once again see here. Okay,
इथं काय केलं आपण इनिशियल वैल्यूज दिलेले आहे यस और नो हम डायरेक्टली वैल्यू दे देंगे यहाँ पे राइट इन ब्रॅकेट डायनिंग मध्ये काय आहे फीट अँड इंचेस आहे लेंथ अँड विड्थ आहे फर्स्ट हे लेंथ राइट कॉमा आणि हे विड्थ समजलं राइट बट लेंथ कंसिस्ट ऑफ व्हाट हियर सांगा 10 length consists of what length consists of what this and okay length consists of feet and inches yes or no width consists of what feet and inches 15 comma 9.10 yes this one once again see dining consists of dining is of type room dining consists of length and width right length consists of feet and inches width consists of feet and inches means in short this is what here dining dot length dot feet is 10 समझा ओके हमने यहाँ पे क्या किया यहाँ पे दिस इज अ इनिशियलाइजेशन ऑफ नेस्टेड स्ट्रक्चर काय केलं आम्ही इनिशियलाइजेशन ऑफ नेस्टेड स्ट्रक्चर ठीक है और इसको कंपाइल किया एरर दिखा रहा है क्या एरर दिखा रहा है यहाँ पे इसको अपेक्षा है कॉमा की ले कॉमा राइट एंड सेम इज एज ओके एरर क्या दिखा रहा है उसने एरर दिखाया समथिंग नो रन हो गया ठीक है तो एरिया ऑफ डाइनिंग रूम जो भी आया राइट मीन्स या दिस इज अ स्ट्रक्चर विद इन अ स्ट्रक्चर इज कॉल्ड एज नेस्टेड स्ट्रक्चर यू कैन नेस्ट स्ट्रक्चर एट एनी डेप्थ राइट ठीक है तो